कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चांडाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात। शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख व कृष्णामाई पुत्र सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज श्री महेंद्रभाऊ चांडाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे आमदार व महाराष्ट्र राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री राजेशजी क्षीरसागर हे उपस्थित होते। सांगली येथील शिवाजी मंडई चौक शिवसेना शिंदे यांच्या कार्यालयाजवळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आमदार श्री राजेशजी क्षीरसागर यांनी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरवोद्गार केला। त्यांच्या आयुष्याची सुरुवात ही एका सफाई कामगारापासून झाली। ते अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू व जिद्दी असल्यामुळे ते आज एवढ्या मोठ्या पदावर आहेत। तसेच कृष्णामाई महोत्सवमध्ये त्यांनी अतिशय मोलाची व शिस्तबद्ध कार्यक्रम केला। हा कार्यक्रम सांगलीतच नव्हे तर संपूर्ण भारतात या कार्यक्रमाची ख्याती झाली। अशा जिद्दी व कष्टाळू नेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यानंतर विशालसिंग राजपूत, संजयजी विभूते, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, माजी आमदार श्री नितीन शिंदे, मनोहरजी सारडा, पृथ्वीराज भैया पवार तसेच अनेक माजी नगरसेवक व शिवसेनेचे कुपवाड, सांगली आणि मिरज येथील नेते आणि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचवेळी लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत व पूर्ण लोकांच्या समस्या त्यांचा सोडण्याचा प्रयत्न करू। तसेच कृष्णामाई नदीसाठीही आपण प्रयत्न करू असे उद्गार महेंद्रभाऊ यांनी सांगितले। प्रत्येक वॉर्डात आपण संघटनात्मक पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत व प्रत्येक कार्यकर्त्याला तेथील नागरिकांची समस्या सोडवण्यास प्रयत्न करावा असे सांगण्यात आले। मुंबईला शिवसेनेची स्थापना झाली। मराठी माणसावर होणारा अन्याय मग तो दाक्षिणात्यांकडून असेल, उत्तरेकडच्या लोकांच्याकडून असेल, जो मराठी माणसावर अन्याय व्हायचा, मग विमा कंपन्यांमध्ये मराठी माणसाला स्थान नव्हतं, नोकऱ्या मिळायच्या नाहीत, बँकामध्ये नोकऱ्या मिळायच्या नाहीत, उद्योगधंद्यामध्ये मराठी माणूस पुढे नव्हता। अशा वेळेला मराठी माणसाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली। आज आपण 51 शाखांची या ठिकाणी 51 ना उद्घाटन करताय। खऱ्या अर्थानं उद्घाटन हे नुसते बोर्ड असले नाही पाहिजे। पुढे निवडणूक आहे। आज 51 शाखा प्रमुख तुम्ही या ठिकाणी आणलेले आहेत। संपूर्ण शाखांची बांधणी करत असताना नुसता शाखा प्रमुख नव्हे तर शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असेल, त्या ठिकाणी महिला आघाडी असेल, त्यांचे गट प्रमुख असतील, युवा सेना असेल, सर्व अंगीकृत संघटना त्या ठिकाणी त्या शाखेमध्ये असणं गरजेचं आहे। आणि त्या ठिकाणी 51 ठिकाणी ज्या आपण शाखा स्थापन करतोय आणि पूर्वीच्या देखील काही शाखा असतील, या शाखांमधून ज्या पद्धतीनं मंदिरातून काम होतं असं काम या ठिकाणी झालं पाहिजे। मी आपल्याला या ठिकाणी ताकीद देतो। नुसत्या शाखा स्थापन करून आपल्याला चालणार नाही। ज्या वेळेला मुंबईला शाखा स्थापन झाल्या त्या ठिकाणी मग आरोग्याची कामं होऊ लागली। आरोग्याच्या माध्यमातून मग ज्या पद्धतीनं आपण महेंद्र चांडाळे घरोघरी या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला आहे, अशा पद्धतीनं ॲम्ब्युलन्स आल्या, अनेक मेडिकल त्या ठिकाणी शिबिरं झाली। लोकांना न्याय देण्याची भूमिका आपली असली पाहिजे। शाखा कधी मोठी होऊन गेली आपल्याला समजत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी 51 शाखांच्या स्थापनेसाठी मी 51 शाखा प्रमुखांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देखील देतो। खऱ्या अर्थानं आपण मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित राहिलेला सर्वांना महेंद्र चांडाळेंना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याची मला जाणीव आहे। पण 2 गोष्टी मला या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगलीकरांच्या समोर आणायच्या। एक म्हणजे मित्राच्या माध्यमातून MRDP प्रोजेक्ट येतोय। MRDP प्रोजेक्टसाठी मी मध्ये देखील आलो होतो। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक देखील घेतली। जी पूर्ण परिस्थिती 2019 आणि 21ला या सांगली जिल्ह्यामध्ये आली होती। मला या ठिकाणी नितीन राजे म्हटले की या ठिकाणी देखील पाऊस होता, इथनं बोटीतनं जावं लागायचं। ही परिस्थिती सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील होती आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी अशी परिस्थिती असणार नाही। 3200 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर आणि सांगलीचा पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी MRDP प्रोजेक्ट जाहीर केलेला आहे। लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होते। गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल, गेल्या वर्षी देखील पावसाची फार वाईट परिस्थिती होती, पण पूर्वीच्या काळामध्ये जे कर्नाटक आणि कोल्हापूरच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं, अधिकाऱ्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं, ते गेल्या वेळेला आपण करून दाखवलं आणि त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली नाही। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे जे एक्सेस पाणी या ठिकाणी आहे हे आपण पाईपलाईनद्वारे धाराशिवकडे वळवणार आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली तालुक्यामध्ये, शहरामध्ये परत पाणी येणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। सांगली शहराचा दुसरा एक महत्त्वाचा विषय परवा चर्चेला आला होता। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत, जे 1200 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने महापालिकेमध्ये काम करतात त्यांना आम्ही लवकरच
ज्या पद्धतीने कोल्हापूर शहराचे 507 कर्मचारी हे कायम केले, या पद्धतीने 1200 कर्मचाऱ्यांना देखील लवकरच आम्ही कायम करणार आहोत की जेणेकरून 30-35 वर्ष हे कर्मचारी त्या महापालिकेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची सेवा करतात, ते कायम नाही आहेत, त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने आज या ठिकाणी कृष्णामाई महोत्सवाचा या ठिकाणी चर्चा झाली. महेंद्र भाऊ काम करत असताना काही गोष्टींना अडचणींना सामोरं जावं लागतं, पण आपण काम करत असताना अडचणीशिवाय किंवा हरण्याशिवाय आपल्याला जीत पण मिळत नाही, विजय पण मिळत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. सत्ता आज प्रामुख्याने आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, तुमचे बोर्ड कोणी फाडले, मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इशारा देतोय, ज्यांनी कोणी फाडले त्यांना कदाचित लक्षात नसेल ते महापालिकेत काम करतात, आणि दुसरं त्यांना हे लक्षात नसेल की त्यांचा बाप या महाराष्ट्राच्या नगरविकास खात्याचा मंत्री आहे. आणि या प्रकरणाची लवकरच चौकशी करून ज्यांनी कोणी अशा पद्धतीनं शिवसेनेचे बोर्ड फाडलेले आहेत, यांना शिवसेना बिलकुल यांना सोडणार नाही. पुढच्या काळामध्ये याची चौकशी करून या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, एवढं तुम्हाला मी आज या ठिकाणी शब्द देतो. शिवसेना वाढत राहील, सर्वांनी एकत्र राहावं. पुढच्या काळामध्ये या सांगलीच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. मी येत राहीन. संपर्क काय, मी अनेक वेळा या ठिकाणी यायला तयार आहे. काही नसताना आपण सुरुवात केली 3 वर्षापूर्वी, आपण प्रयत्न करत राहिलो.